गुड मॉर्निंग स्टुडंट्स. तर बघा, लास्ट व्हिडिओमध्ये आपण ग्रासलँडमध्ये मिळणारे जे काय आहे, प्लांट आहे आणि ॲनिमल आहे, म्हणजे गवताळ प्रदेशात राहणारे प्राणी आणि झाडं. तर आपण त्यामध्ये ॲनिमल जसं लॉयनबद्दल माहिती बघितली होती की त्याला ग्रासलँडमध्ये राहण्यासाठी त्याच्या बॉडीमध्ये कोणकोणते चेंजेस असायला हवे. आता बघू आपण ग्रासलँडमध्ये राहणारा, गवताळ प्रदेशात राहणारा डियर, हरिण याच्याबद्दल माहिती. ठीक आहे. तर बघा आता, डियर हॅव द फॉलोइंग ॲडॅप्टेशन टू इस्केप फ्रॉम प्रेडिएटर लाईक लायन्स अँड टायगर. आता बघा, डियरला इस्केप होण्यासाठी म्हणजे निष्ठून जाण्यासाठी कोणाच्या हातातून? प्रेडिएटर्सच्या. प्रेडिएटर कोण? जे त्यांना खातात डियरला. जसं टायगर आहे, लॉयन आहे, हे प्रेडिएटर आहे. आणि प्रे कोण? प्रे डियर हा प्रे, जो खाल्ला जातो दुसऱ्याकडून, दुसऱ्या ॲनिमलकडून, लाईक लॉयन अँड टायगर. मग आता त्याच्यामध्ये कोणते चेंजेस असायला पाहिजे, ॲडॅप्टेशन्स असायला पाहिजे त्याच्या बॉडीमध्ये? तर बघा, दे हॅव आईज ऑन द साईड ऑफ द हेड. तर बघा, त्यांचे डोळे बघा असे समोर नसतात. जसे इथे तुम्हाला दिलेले आहे, लॉयनचे डोळे समोर आहे, पण यांचे डोळे जे आहे साईडला असतात, दोन्ही डोक्यांच्या साईडला असतात. कशासाठी? तर प्रेडिएटर म्हणजे लॉयन जर येत असेल तर त्याला इझिली दिसलं पाहिजे म्हणून. विच गिव्स देम अ वाईड रेंज ऑफ विजन. म्हणजे काय करू शकतात ते? लवकर त्यांचे जे काय राहतात, प्रेडिएटर राहतात, त्यांना कॅच करू शकतात, बघू शकतात. त्यानंतर आहे, दे हॅव लॉंग इयर टू हिअर द मुवमेंट ऑफ प्रेडिएटर. त्यांचे इयर्स कसे असतात? लॉंग असतात. कशासाठी लॉंग असतात? जर प्रेडिएटर म्हणजे लॉयन मुवमेंट करत असेल, त्याच्याकडे येत असेल, तर त्याचा भास डियरला, हरणाला पहिलेच होऊन जातो. त्यानंतर आहे, दे कॅन रन व्हेरी फास्ट टू सेव्ह देमसेल्फ फ्रॉम प्रेडिएटर. आणि ते खूप फास्ट धावू शकतात प्रेडिएटरपासून म्हणजे लॉयनपासून वाचण्यासाठी. त्यानंतर तुम्हाला दिलेलं आहे, ॲनिमल्स लिव्हिंग इन डिफरंट हॅबिटॅट्स नीड टू प्रोटेक्ट देमसेल्फ फ्रॉम देअर एनिमीज. काय म्हटलेलं आहे की जे ॲनिमल्स आहे हॅबिटॅटमध्ये राहतात वेगवेगळ्या, जसं ग्रासलँडमध्ये झाले किंवा डिझर्टमध्ये झाले किंवा माउंटेन एरियामध्ये झाले, तर हे हॅबिटॅट्स आहे की नाही. मग तिथे राहून स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी कोणापासून? एनिमीजपासून प्रोटेक्ट करणं स्वतःला गरजेचं आहे की नाही. मग द कलर ऑफ द स्किन ऑफ सम ॲनिमल्स ब्लेंड विथ द सराउंडिंग. मग काही ॲनिमलचा कलर तिथलच्या सराउंडिंगमध्ये मर्ज होतो, म्हणजे सराउंडिंग सारखाच त्यांचा बॉडीचा कलर असतो. जसं बघा, इथं तुम्हाला दिलेलं आहे, इथे टायगर आहे आणि इथे जो ग्रास आहे, टायगरचा कलर सुद्धा ब्राऊन आहे आणि ग्रासेसचा सुद्धा कलर कसा आहे? ब्राऊन आहे. मग याचा एक फायदा असा आहे की तो गवतामध्ये स्वतःला लपून बसतो आणि जसा त्यांना प्रे दिसला, म्हणजे हरिण येताना दिसला की पटकन तो बाहेर निघतो. मग हे जे स्वतःला लपवतो तो गवतामध्ये, याला म्हणतात कॅमोफ्लेज. ठीक आहे. जसं सरडा सराउंडिंगनुसार कलर बदलतो की नाही. जर सरडा हिरव्या झाडावर बसलेला असेल तर तो स्वतःचा कलर सुद्धा हिरवा करून घेतो, ग्रीन कलर करून घेतो. आपल्याला ओळखू सुद्धा येत नाही की तिथे सरडा बसलेला आहे म्हणून. मग याचा एक फायदा काय आहे की ते म्हणजे एनिमीजपासून, शत्रूंपासून त्यांचा बचाव होते किंवा त्यांचं भक्ष्य पकडण्यासाठी सुद्धा त्यांना मदत होते. मग याला म्हणतात कॅमोफ्लेजिंग ॲनिमल. कोणते? कॅमोफ्लेजिंग. म्हणजे ते काय करतात? सराउंडिंगनुसार स्वतःचा कलर बदलतात किंवा ऑलरेडी सराउंडिंगनुसार त्यांचा कलर असतात. ठीक आहे. त्यानंतर दिलेलं आहे आता आपल्याला ॲक्वॅटिक हॅबिटॅट. आता ॲक्वॅटिक हॅबिटॅट म्हणजे पाण्यात असणाऱ्या वनस्पती किंवा प्राणी. तर त्याबद्दल माहिती बघू आता. The organisms like shark, fish and lotus plant live in the lake, pond, river and oceans are called aquatic organism and their habitats are called aquatic habitats. तर बघा, ऑर्गॅनिझम म्हणजे जीव. जसं शार्क आहे, फिश आहे किंवा लोटस प्लांट आहे, लोटसचं कमळाचं झाड आहे. हे कुठं राहतात? कुठं मिळते आपल्याला? पाण्यात. मग ते पाणी कशाचं असो, लेकचं असो, पॉन्डचं असो किंवा रिव्हरचं असो किंवा ओशन्सचं. मग असे जे ॲनिमल, असे जे प्लांट आहे, प्लांट आणि ॲनिमल आहे जे पाण्यात राहतात, त्यांना ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम म्हणतात. आणि तो ज्या पाण्यात राहतात, ते जर ओशनमध्ये राहत असेल तर तो झाला त्यांचा हॅबिटॅट, म्हणजे ॲक्वॅटिक हॅबिटॅट. कळलं इथपर्यंत? त्यानंतर आता एक वन बाय वन आपण स्टडी करू. आता आहे ओशन. पहिले
ओशन इज अ ह्यूज बॉडी ऑफ सॉल्ट वॉटर. आता तुम्हाला माहित आहे समुद्रात कसं पाणी आहे रे, सॉल्ट वॉटर आहे, खारट पाणी आहे, ते आपण यूज सुद्धा करू शकत नाही, पण ॲनिमल्स आहे त्यामध्ये. मग फिश लिव्ह इन वॉटर बॉडीज अँड शोज द फॉलोइंग ॲडॅप्टेशन. मग आता फिशला पाण्यामध्ये राहण्यासाठी कोणते तिच्या बॉडीमध्ये ॲडॅप्टेशन असले पाहिजे, कोणकोणते चेंजेस असले पाहिजे, तर बघा, देअर बॉडी इज स्ट्रीमलाईन. आता त्यांची बॉडी कशी असते, स्ट्रीमलाईन असते. आता तुम्हाला स्ट्रीमलाईन बॉडी समजते का, तर बघा मधात अशी फुगीर असते आणि दोन्ही साईडने कशी असते, अशी पातळ असते. बघा इथे मी काढत आहे, तुम्हाला दिसत असेल, अशा शेपची असते त्यांची बॉडी. याला स्ट्रीमलाईन शेप म्हणतं. म्हणजे मधात फुगलेली असते ती आणि दोन्ही साईडने बारीक असते, ज्याच्यामुळे त्या काय करू शकते, इझिली स्विम करू शकते किंवा फास्ट स्विम करू शकते स्ट्रीमलाईन बॉडीमुळे. तुम्हाला जहाज बघितलं असेल ना तुम्ही, जहाज सुद्धा अशाच शेपचं असते, मधात जाड असते आणि दोन्ही टोकं निमुळते असतात, त्याचे बारीक असतात, आहे की नाही. तसेच फिशचं सुद्धा आहे, त्याला स्ट्रीमलाईन बॉडी म्हणतात. त्यानंतर स्किन इज कवर्ड विथ द वॉटरप्रूफ स्केल विच प्रोटेक्ट इट फ्रॉम डिकेइंग इट वॉटर. आता त्यांचे जे स्किन आहे, कवर्ड स्किन आहे, त्याच्यावर स्केल्स असतात. स्नेकच्या बॉडीवर कसे स्केल्स असतात, खवले असतात, तसेच यांच्या बॉडीवर सुद्धा असतात, जे कशापासून प्रोटेक्ट करतात, पाण्यामध्ये त्यांना सडू देत नाही, डिके होऊ देत नाही. ठीक आहे, ते कवरिंग. त्यानंतर तुम्हाला दिलेलं आहे फिश हॅव गिल्स दॅट हेल्प इन ब्रीदिंग इन वॉटर. फिशला काय असते, गिल्स असतात, ज्याच्या थ्रू ते ब्रीद करतात. म्हणजे पाण्यामध्ये विरघळलेला जो ऑक्सिजन गॅस आहे ते गिल्सच्या सहाय्याने ते घेतात. त्यानंतर आहे फिश स्विम विथ द हेल्प ऑफ फिन्स. आणि तिला स्विम करण्यासाठी फिन्स असतात. आता बघा, गिल्स हेल्प इन ब्रीदिंग. हे गिल्स आहे, त्यांना ब्रीथ करण्यासाठी, श्वास घेण्यासाठी मदत करतात. त्यानंतर हे फिन्स आहे दोन्ही साईडनी, जे त्यांना स्विमिंग करण्यासाठी, पोहण्यासाठी मदत करतात. आणि त्यांची बॉडी बघा स्ट्रीमलाईन आहे, म्हणजे मधात जाडी आहे आणि दोन्ही साईडनी पतली आहे. ठीक आहे, हे झाले तिचे ॲडॅप्टेशन. आता इथे तुम्हाला दिलेलं आहे फिश रिस्पायर थ्रू गिल्स. आता सांगितलेलं आहे मी की फिश श्वास कशाच्या सहाय्याने घेते, गिल्सच्या. तर बघा मग, गिल्स एक्स्ट्रॅक्ट ऑक्सिजन डिझॉल्व इन वॉटर. हे गिल्स काय करतात, जसं आपण नोजच्या सहाय्याने ऑक्सिजन घेतो तसंच हे गिल्सच्या सहाय्याने पाण्यामध्ये डिझॉल्व झालेला, विरघळलेला जो ऑक्सिजन आहे ते घेतात. वॉटर गोज इन थ्रू द माउथ, वॉटर गोज आउट. आता बघा इथे दिलेलं आहे सम ॲक्वॅटिक ॲनिमल्स सच ॲज डॉल्फिन अँड व्हेल डू नॉट हॅव गिल्स. आता फिशला गिल्स असतात ब्रीथ करण्यासाठी, पण जे डॉल्फिन आहे, मोठे मोठ्या फिशेस आहे, मासे आहेत मोठमोठे, त्यांना गिल्स नसते. मग ते ब्रीथ कसे करतात, दे ब्रीथ थ्रू लंग्स. जसे आपल्याला लंग्स असतात की नाही, फेफडे असतात ना, तसेच त्यांच्यामध्ये मोठमोठ्या ज्या फिशेस असतात, जसं व्हेल आहे किंवा शार्क आहे, डॉल्फिन आहे, तर त्या लंग्सच्या थ्रू ब्रीथ करतात. दे इनहेल एअर थ्रू द नोस्ट्रिल प्रेझेंट इन द अप्पर पार्ट ऑफ द नोज हेड. त्यांचा जो डोक्याचा जो वरचा भाग असतो, हे बघा इथे दिलेला आहे तुम्हाला. बघा की याच्या वर काय असते, एक होल असते, ब्लो होल. नोस्ट्रिल म्हटलेला आहे त्याला, नाकपुडी म्हटलेला आहे. तर त्याच्या डोक्यावर छद्र असते, व्हेलच्या ब्लो होल म्हणतात त्याला. आणि ते थोडे बाहेर येऊन काय करतात, श्वास घेतात. नोस्ट्रिल अलाउज देम टू ब्रीथ इन द एअर वेन दे स्विम्स नियर द सरफेस वॉटर. आता इथं काय दिलेलं आहे तुम्हाला बघा, डॉल्फिन कम्स आउट टू ब्रीथ इन एअर थ्रू इट्स नोस्ट्रिल्स. मग आता डॉल्फिन पाण्यातला विरघळलेला ऑक्सिजन घेते का, नाही, इथे वर येते, वर डोकं काढून तिच्या डोक्याच्या वर आहे छद्र एक, त्या होलनं ते काय करते, ऑक्सिजन घेते, अजून अंदर जाते, ऑक्सिजनची गरज पडली की अजून बाहेर येते. त्यानंतर दिलेलं आहे तुम्हाला दे कॅन स्टे इनसाइड द वॉटर फॉर अ लॉंग टाइम विदाउट ब्रीदिंग. काय म्हटलेलं आहे की त्या बऱ्याच वेळ श्वास न घेता पाण्यात राहू शकतात. दे कम आउट टू सरफेस फ्रॉम टाइम टू टाइम टू ब्रीद इन एअर. काय म्हटलेलं आहे की त्या वेळोवेळी कशासाठी बाहेर येत असतात, श्वास घेण्यासाठी. त्यानंतर दिलेलं आहे पॉन्ड आणि लेक्स, म्हणजे फ्रेश वॉटरचे हॅबिटॅट आहे हे. तळे असतात किंवा सरोवर असतात मोठे मोठे पाण्याचे. मग आता यामध्ये कोणते ॲनिमल असतात, अ पॉन्ड ऑर लेक इज अ स्मॉल फ्रेश वॉटर बॉडी ॲज अ कम्पेअर टू सी एरिया ऑर द ओशन. तर काय म्हटलेलं आहे की पॉन्ड आणि लेक हे स्मॉल एरिया आहे पाण्याचे, लहान लहान पाण्याचे एरियाज आहे. कोणाच्या कंपॅरिझनमध्ये, सी आणि ओशन्सच्या, समुद्र किंवा सीच्या. अ लार्जली व्हेरायटी ऑफ ॲक्वॅटिक प्लांट्स ग्रो
आता ॲक्वॅटिक प्लांट्स जे आहे म्हणजे पाण्यात उगवणारे जे झाडं आहे, जसं लोटस आहे म्हणजे कमळ आहे किंवा हायसिंथ आहे, तर बरेचसे असे प्लांट यामध्ये पाहायला मिळतात पॉन्डमध्ये किंवा लेकमध्ये किंवा रिव्हरमध्ये. त्यानंतर 2 कॉमन टाईप ऑफ ॲक्वॅटिक प्लांट्स आर फ्री फ्लोटिंग प्लांट अँड सबमर्ज प्लांट. आता बघा, यामध्ये तुम्हाला दिलेले आहे की 2 टाईपचे, एक फ्लोटिंग प्लांट दिलेला आहे, फ्री फ्लोटिंग प्लांट म्हणजे पाण्यावर तरंगणारे झाडं दिलेले आहे, आणि सबमर्ज प्लांट म्हणजे अर्धे ते पाण्यात असतात, अर्धे पाण्याच्या वर असतात. तर आता याबद्दल माहिती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. इथपर्यंत तुम्हाला कळलंच असेल तर क्वेश्चन लिहून घ्या.